नमस्कार, माझे नाव गाथा रोहित जगदाळे आहे। मी भाजपकडून उमेदवारी घेतली आहे प्रभाग क्रमांक 18 मधून। माझ्यासोबत बिस्मिल्ला अजिक शेख, वैशाली राजू गवळी व शैलेश विलासराव पवार हेही उमेदवार आहेत। तर आमचं चिन्ह आहे कमळ। आम्ही या भागामध्ये हे उमेदवारी घेण्याचं कारण म्हणजे या भागामध्ये स्वच्छता खूप कमी आहे, पाण्याची टंचाई आहे। तर इथील भागामध्ये आम्ही सर्वप्रथम पाण्याची टाकी बसवून सर्व लोकांना स्वच्छ पाणी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। गटारीची सुविधा नाहीये, पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नाहीये, खूप ठिकाणी घराच्या बाजूला पाणी साचलेलं आहे। तर ते पाणी पहिल्यांदा बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे। इथं नाना नानी पार्क नाही आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी कोणताही बगीचा नाही आहे, पुन्हा वृद्ध लोकांना फिरण्यासाठी किंवा विरंगुळ्यासाठी कोणतंही स्थळ नाही आहे। तर या सगळ्याचा आम्ही पुरेपूरपणे करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। तर येणाऱ्या जानेवारी महिन्याच्या 15 तारखेला 15 जानेवारीला जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये आम्हा चारही उमेदवारांना कमळापुढील बटन दाबून आम्हाला बहुसंख्य मतांनी विजयी करा। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 18 मधून सर्वसाधारण एसी गटातून सौ गाथा रोहित जगदाळे, महिला ओबीसी गटातून बिस्मिल्ला अजिक शेख आणि सर्वसाधारण महिला गटातून सौ वैशाली राजू गवळी आणि सर्वसाधारण पुरुष ड गटातून श्री शैलेश विलासराव पवार आमचे बंधू उभे आहेत। त्यासाठी वार्डातील लोकांचा वाढता पाठिंबा बघता की समस्यांचं मागच्या नगरसेवकांनी ज्या समस्या होत्या त्या अपूर्ण केल्यामुळं आम्हाला भरपूर पाठिंबा चार उमेदवारांना मिळत आहे। आणि त्यातनं आम्ही आमच्या पुढचं विजन हे पहिला सांडपाणी मुक्त आणि दुसरं विजन म्हणजे वार्डातील सर्व लोकांना प्रेशरनं पाणी देणं हा एक आमचा मुख्य उद्देश आहे। ह्याच्यापूर्वीचे जे आमच्या भारतीय जनता पार्टीतून जे उमेदवार दिले होते त्या उमेदवारांनी पक्षाशी नेत्यांशी ज्याप्रमाणे गद्दारी केली म्हणतो मी शब्द, जरी जो चुकीचा असला तरी तो लोकांच्यातनं येणारा शब्द आहे, ते गद्दारी केली आणि त्या गद्दारीमुळे भारतीय जनता पार्टीने चारही उमेदवार नवीन देऊन त्यांना काम करण्यासाठी संधी दिलेली आहे। तर चारही उमेदवारांच्या पाठीमागं शेखर इनामदार साहेब आणि गाडगीळ दादा यांनी प्रचंड विकासाचं विजन तयार केले आहे आणि ते आम्ही सगळी रोहितदादा जगदाळे, मी स्वतः आणि राजू अण्णा गवळी आणि अजिजबाई शेख हे आम्ही स्वतः ते विजन अगदी फ्रंट लाईनला येऊन अगदी लोकांच्या आशा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। येत्या गुरुवार दिनांक 15/1/2025 रोजी येत्या गुरुवारी